नमस्कार. आता पहा, मी तुम्हाला ही करडईची चटणी कशी करायची मी करून दाखवणार आहे. पहा, हे पहा, आता मी गॅस पेटवलेला आहे. याच्यात पहा कढई ठेवलेली आहे मी आणि हे सगळं भाजून घेणार आहे मी. हे करडई आहे. हे पहा, हे करडई आहे. याची चटणी करणार आहे मी आणि खूप गुणकारी आणि खूप पौष्टिक आहे. याचं तेल पण निघते, जसं आपलं जवसाचं तेल निघते, तिळाचं तेल निघते, तसं या करडईचं पण तेल निघते. या तेलात एवढे ताकद आहे का आपलं हाड जर तुटलेलं आहे तर ते हाड पण जोडते याने. इतकं पॉवरफुल आहे हे करडई. तर याची मी आता चटणी करून दाखवणार आहे तुम्हाला. मालिशसाठी वापरतात लहान मुलं, लहान बाळ डिलिव्हरी झाली ना, तर या तेलाची मालिश करतात तर मुलं खूप याच्यात बळकट होतात. इतकं पॉवरफुल आहे हे करडई. आता मी तुम्हाला पहा हे करडईची चटणी करून दाखवणार आहे. पहा, तर मी थोडं तेल घेतलेलं आहे. याच्यात मी हे मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या मिरच्या भाजून घेणार आहे. हे पहा, आणि लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे मी. हे पहा, अर्धी हिंदी अर्धी मराठीमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. तर हे आहे ना, हे जे करडई आहे याला जगनी म्हणतात. जगनी हिंदीमध्ये जगनी म्हणतात. मैं ये जगनी की अभी आपको चटनी बनाकर दिखाऊंगी. तर इसको बनाने के लिए मैं लाल मिर्ची ली हूँ मैंने. ये लाल मिर्ची और लहसुन ली हूँ, लाल मिर्ची, और ये लाल मिर्ची थोड़ी हो गई, इसमें मैं जीरा डालूंगी. ये लाल मिर्ची है, इसमें जीरा लूंगी, और लहसुन ली है, मिर्ची है ये लाल मिर्ची, और जीरा, ये जीरा डाल दिया मैंने. बहुत टेस्टी बनती है, बहुत पौष्टिक है, और इससे इतनी ताकतवर है ये, इससे हड्डी भी जुड़ जाती है. अब इसमें मैं ये कड़ी पत्ता डालूंगी, मीठी नीम का पत्ता. इसको मीठी नीम भी बोलते हैं हिंदी में, और मराठी में कड़ी पत्ता बोलते हैं. तो ये कड़ी पत्ता भी मैंने इसमें डाल दिया है. अब ये कड़ी पत्ता अच्छे से हो गया तो फिर इसमें अपन ये जगनी जो बोलते हैं ये डालेंगे अपन. इसको मराठी में करडई बोलते हैं. तो अभी ये लाल मिर्ची हो गई है. अब इसमें अपन ये जगनी डालकर इसको भून लेंगे. भूनने के बाद में बहुत इसकी अभी खुशबू ही आएंगी. एकदम धीमी आंच में भूनना है अपने को, क्योंकि ये तेल का प्रकार है तो बहुत जल्दी ये हो जाती लाल, और फिर उसकी टेस्ट खराब हो जाती जलने के बाद में. इसलिए अपन क्या करेंगे, हलकी फ्लेवर में भूंजेंगे. हे आपण कमी आहारात भाजणार आहे, कारण तेलाचं म्हणजे तेल प्रकार आहे हा. याचं तेल निघते म्हणून हे लवकर जळते. तर आपण एकदम कमी पॉवरमध्ये हे भाजणार आहे. पहा, खूप सुंदर चटणी होते याची. याला जगनी म्हणतात हिंदीमध्ये, मराठीमध्ये करडई म्हणतात. तर खूप पौष्टिक आहे हे. पहा, आता आपली हे झालेली आहे. मी गॅस बंद करत आहे. छान झालेली आहे. आता पहा, पण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे. आता आपण मिक्सर मध्ये घेणार आहे आणि मिक्सर मध्ये हे मिरच्या हे सगळं. आता याच्यात आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे. तर हे आपण बारीक करून घेणार आहे मिक्सर मध्ये.
खूप चविष्ट आहे आणि याचं तेल पण खूप ताकदवान आहे आणि खूप पौष्टिक आहे. तर आपण पहा, हे आता आपण मिक्सर मधून काढून घेणार आहे. पहा, जगणी म्हणतात. याच्यात आपण मिरच्या टाकलेल्या आहे, जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे आणि मिरच्या भाजून घेतलेल्या आहे सोबत. आता आपण याच्यात मीठ टाकणार आहे. आता आपण हे बारीक करून घेणार आहे. बहुत खूबसूरत होती है ये जगनी की चटनी। इसको जगनी बोलते हैं हिंदी में और मराठी में करडई बोलते हैं। बहुत टेस्टी चटनी होती है। एकदम बारीक नहीं करना है अपने को, थोडी दरदरी रखेंगे अपन इसको। खूप बारीक केली तर काय होईल, ते चावल्या नाही जात आणि तोंडाला चिकटते. म्हणून कोणत्याही चटण्या एकदम जास्त बारीक नाही पाहिजे, थोडी जाडसरच पाहिजे चटण्या, तेव्हा त्याची चव येते. चटणी म्हणजे आज ताटाची शोभा आहे, जेवणाच्या ताटाची शोभा आहे चटणी म्हणजे. तर हे प्रत्येक ताटात चटणीचा म्हणजे समावेश असतोच. कोणत्या ना कोणत्या चटण्या आपल्या जेवणात असतेच. जवसाची चटणी, तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, हे आता हे करडईची चटणी, हे खूप पौष्टिक चटणी आहे. तुम्ही करून बघा एक वेळा. हे पहा किती सुंदर चटणी झालेली आहे. हे लाल मिरच्या टाकून मी केलेली आहे. हे तिखट नाही टाकलं मी, लाल मिरच्या टाकलेल्या आहे. ज्यांना जसं आवडते तसे करतात ते. कोणाला तिखट टाकून आवडते तर तिखट टाकून करतात, कोणाला लाल मिरच्या टाकून आवडते लाल मिरच्या, सगळ्या मिरच्या टाकून करतात आपापल्या आवडीनुसार. तर ही आता आपली याची करडईची चटणी झालेली आहे. पहा किती सुंदर झालेली आहे. हे करडईची चटणी करून बघा तुम्ही एक वेळा. हे पहा किती सुंदर झालेली आहे करडईची चटणी. हे पहा किती छान हे करडईची चटणी झालेली आहे. हे करडईची चटणी आहे. हे करडई तुम्ही पाहत असेल आहे, हे पहा करडई आहे, ही अशी करडई असते. हे याची चटणी बनवलेली आहे. पहा किती सुंदर आहे हे करडईची चटणी. खायला पण चविष्ट, जशी आपण तिळाची करतो, जवसाची करतो, तशी ही करडई आहे, करडईची चटणी आहे ही. पहा किती सुंदर झालेली आहे.
तर हे आता कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर झालेली आहे ही चटणी. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ही चटणी कशी बनवायची. खूप सुंदर होते ही चटणी आणि खायला खूप पौष्टिक आहे. पहा मी सगळी माहिती याच्यात देणार आहे तुम्हाला.